नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आपण नवरात्रीला किंवा पूर्ण 9 दिवस या किंवा रामनवमीला खूप सारे देवीचे उपाय करत असतो. देवी आईला आपण कसं प्रसन्न करू शकतो हे आपण बघत असतो. तर आज मी नवमी तिथीचा खूप सुंदर उपाय तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरात धनधान्याची बरकत होईल, सुख समृद्धी वाढेल, तुमच्या लेकरा बाळांचं भलं होईल, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद होईल. तर काय करायचं आहे, एक पानाचा विडा घ्यायचा आहे. त्या पानाच्या विड्यावर थोडंसं गंगाजल घालायचं आहे, म्हणजे 2 पानं घ्यायची. त्याच्यावर एक डिशमध्ये घ्यायचं, ते छोट्याशा स्टीलच्या, त्याच्यामध्ये 2 पानं घ्यायची. त्याच्यावर थोडंसं गंगाजल घालायचं, थोडंसं गुलाबजल घालायचं, थोडंसं मध घालायचा आणि 2 लवंगा आणि 2 वेलची ठेवायच्या आणि 2 बत्तासे ठेवायचे. आणि हा भोग तुम्ही देवी आईला दाखवू शकता. देवी आईला भोग दाखवल्यानंतर जर का म्हणजे शक्य असेल तर तुम्ही नवमीला हवन करता, म्हणजे छोट्याशा एक पात्र घेऊन तुम्ही हवन म्हणजे त्याच्यामध्ये गाईचं जे कंडा असतो, तर गोवरी असते, त्याच्यावर तुम्ही कापूर ठेवून ते प्रज्वलित करा आणि त्याच्यावर थोडंसं तुपाने हवन करा आणि ती अग्नी प्रज्वलित झाल्यावर हे जे पानाचा आपण भोग दाखवलेला असतो तो त्या अग्नीमध्ये म्हणजे अर्पण करा. हा भोग डायरेक्ट देवीपर्यंत पोहोचतो आणि देवी आई तुमचा भोग मानून घेईल आणि खूप तुम्हाला आनंदी आनंद तुमच्या जीवनात भरेल आणि तुम्हाला खूप पुण्यसुद्धा लाभेल की तुम्ही साक्षात, म्हणजे जेव्हा आपण अग्नीमध्ये काही भोग अर्पण करतो, काही वस्तू अर्पण करतो, तेव्हा ते डायरेक्ट देवापर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्या देवी आईचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळू देत, हीच त्यांच्या चरणी विनंती करते. नमस्कार.